गेल्या वर्षी खरं तर एक मोठा लढा म्हणजे 105 गावांच्यासाठी पाणी संघर्ष चळवळीच्या वतीनं आपण लढा उभा केलेला आणि त्या लढ्यामुळं खरं तर खूप मोठं यश म्हणजे आराखडा पाईपलाईनसाठीचा मंजूर झालेला शासनाकडून. तर तो एक चळवळीचाच ते मोठं यश होतं. त्याबद्दल काय? त्या बैठका ज्या मंत्रालयात 3-4 बैठका झाल्या आणि पुण्याला 2 बैठका झाल्या. अंतिम निर्णय मंत्रालयात झाला आणि त्यामध्ये असं ठरलं की ही 105 गावांना समन्यायी पद्धतीनं बंद पाईपनं पाणी द्यायचं. यामध्ये 80 वारणेपासून 80 किलोमीटर उंच आणि तिथून पुढं कालव्यापासून 80 किलोमीटर आणखीन उंच, हे 2 टप्पे 80-80चे अशा याच्यावर म्हणजे माथ्यापर्यंत जातं. आणि त्यामध्ये शिराळा तालुका, कराड तालुका, आणखीन पाटण तालुका असे 3 तालुके त्यामध्ये समाविष्ट होते. आणि त्याचा सर्वे पूर्ण झाला. तो सर्वे पूर्ण झाला 2 महिन्यापूर्वी. आणि या सर्वेच्या आधारावर प्लॅन इस्टिमेटसाठी नाशिकला संपूर्ण प्रस्ताव गेला. त्यातून पैशाची मंजुरी, निधीची मंजुरी जी आहे, ही निधीची मंजुरीचा सुद्धा प्रस्ताव मंत्रालयात गेलेला होता. परंतु हा लोकलढा होता. लोकलढा झालाच नसता तर कोणाला ह्यातलं काय माहीत नव्हतं. त्याचं प्लॅनिंग माहीत नव्हतं, प्रस्ताव काय करायचं माहीत नव्हतं, पाणी शिल्लक आहे हे माहीत नव्हतं. अशी सगळी परिस्थिती होती. त्यामुळं मी आज म्हणेन की शिराळा तालुक्यात मी बोलतो आहे, तर शिराळा तालुक्यातली ही 80 आणि 80च्या वर मीटर ही जी गावं आहेत, म्हणजे वारणा जो डावा कालवा आहे त्या डाव्या कालव्याच्या वर 80 मीटर आणि त्याच्यावर 80 मीटर म्हणजे टॉपला माथ्यावरची गावं ही जी आहेत सगळी, ती शिराळा तालुक्यातल्या गावांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे की त्यांनी हा लढा केला. कराड तालुक्यातल्या लोकांना अभिमानास्पद आहे, पाटण तालुक्याच्या लोकांना अभिमानास्पद आहे. आणि ते सगळे लोक इथे मंडूरच्या हुतात्मा स्मारकामध्ये आंदोलनाला सगळे इथं स्त्रिया पुरुष मोठ्या प्रमाणात येत होते. त्यांनी हे केलं नसतं तर हा लढा काही यशस्वी झाला नसता. आणि याचा जो आम्ही तांत्रिकदृष्ट्या आराखडा मांडला तो नसता तरीसुद्धा मंजूर होणं कठीण होतं, कारण त्याला तांत्रिक मान्यता लागते. आणि याचे मिनिट्स आहेत त्याचे प्रोसिडिंग आहेत. त्या प्रोसिडिंगमध्ये काय खरं आहे ते आहेच. त्यामुळं मला असं जास्त नम्रतेनं सांगावंसं वाटतं की कोणी काही करून ते जाहीर करणं, आणखीन चळवळीचं 105 गावातल्या हजारो कुटुंबांचं जे काही त्यात योगदान आहे ते कमी लेखणं हे काही बरोबर होणार नाही. तेव्हा ते योगदान त्यांचं आहे आणि आपण ते साजरं केलं पाहिजे. त्यांचा लढा साजरा केला पाहिजे, त्यांना ते श्रेय दिलं पाहिजे. उद्या भारत पाटणकरनं श्रेय जरी घेतलं आणि माझ्या नावावर बातमी दिली तर ते सुद्धा चुकीचं आहे. ती त्या लढ्यातल्या लोकांचीच गोष्ट आहे, त्यांच्यामुळंच हे घडलेलं आहे. ते लढले नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं. हे खरं तर लोकलढ्याचंच यश आहे. म्हणजे 105 गावातली लोक जर रस्त्यावर उतरली नसती, चिवटपणे संघर्ष केला नसता, तर कदाचित आज ज्या बातम्या छापून आल्यात त्यासुद्धा छापता आल्या नसत्या. अशा पद्धतीचं स्पष्ट मत जे आहे ते डॉक्टर पाटणकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे.